काय ग, एवढी धापा टाकत का आलीस? पितृपक्ष लागला की तुझं सुरू होतं. नाही ग बाई, कोणी सांगितलं तुला? अगं, पूर्वीचे लोक पितृपक्षात कपडे, नवीन गाडी किंवा नवीन एक वास्तू वगैरे, म्हणजे थोडक्यात काय तर शुभ कार्य करत नव्हते. हल्ली तसं काही राहिलेलं नाहीये. किती साड्या आहेत तुझ्याकडे, काय करायचंय? दरवर्षी पितृपक्षात नवीन साड्या खरेदी करतेस. अगदी 9 दिवसाच्या 9. माझ्याकडे खूप आहेत ग. अहो, काही नाही आई, साडी घ्यायला चल म्हणते. हो ना. नाही हो आई, माझ्याकडे आहेत खूप. जुन्या साड्यांचं काय करायचं? ऐकलं का आई? जुन्या साड्यांचे ड्रेस शिव म्हणते. आमच्या आई घालू देणार आहेत का, विचार बरं त्यांना. ऐकलं? बरं, मनूला विचारते, ती जर ड्रेस शिवणार असेल तर येते तुझ्याबरोबर. पण फक्त येते, फक्त येते, मी घेईलच असं नाही. ठीक आहे? पण आज नको. नाही ग, काल बाप्पाचं विसर्जन झालं, त्यामुळे खूप असं घरामध्ये वेगळंच वातावरण आहे. ते 10 दिवस, तो उत्साह, तो आनंद, ते सगळं असं खूप छान वाटायचं ना. आज अगदीच असं उदास झाल्यासारखं वाटतंय. त्यामुळे आजचा दिवस नको, उद्या परवा जाऊ. ठीक आहे? हो बाई हो, ठीक आहे, येते. बरं चल, तुझ्यासाठी काही चहा कॉफी नको? बरं चालेल चालेल, ठीक आहे. हो, चल चल.